हे युतीचं सरकार 100% शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं आहे. आणि मग जर हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे असेल तर काही योजना कमी करा, पण शेतकऱ्याचं भलं करा. अध्यक्ष आपण पाहिलं अध्यक्ष महाराज, इरिगेशनसाठी तुम्ही कर्ज काढलं, MSCB साठी कर्ज काढलं, शेतकऱ्यासाठी का नाही? लाखो रुपये तुम्ही कर्ज माफ केलंय, कुठं वेव केलंय. आता काल परवा कारखानदाराचा अध्यक्ष महाराज विक्री कर, त्यांचा जो टॅक्स वसूल करायचा असतो तो माफ केला दादा, तुम्ही वेव केला. मग शेतकरी आम्हाला हेच बोलू लागले की कारखानदाराला पैसे माफ, शेतकऱ्याला का नको? ज्या शेतकऱ्याच्या जीवावर पूर्ण राज्य चाललंय, पूर्ण देश चाललाय, आपण रोज पोट भरतो, त्या शेतकऱ्याला का माफी नाही? हा प्रश्न शेतकरी दादा तुम्हाला सुद्धा करत असतील, पण तुम्ही मंत्री आहेत म्हणून तुमच्याकडे यायला जरा घाबरतात. पण आम्ही सर्वसाधारण आमदार कोणत्याही पक्षाच्या विचारा, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मागे बसलेल्याला विचारत नसतील, त्यांना सुद्धा विचारतात. पण त्यांना कसं आहे, तोंड दाबून बुक्कीचा मार त्यांना सहन करावा लागतो तुमच्या मागे. आम्ही आता इकडे थोडं दूर आहोत म्हणून आम्ही बोलतो. आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी एकच विनंती या मुद्द्यावरून की या शेतकऱ्याचं, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे अध्यक्ष. कारण जर शेतकरी वाचला आपण सर्वजण वाचणार आहोत. आणि म्हणून दुष्काळाची मागच्या 3 वर्षाची परिस्थिती बघा, पाण्याचा हिशोब बघा, कुठेही शेती पद्धतशीरपणे होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. यावर्षी कुठेतरी शेतीचं सुरू झालंय, चांगलं उत्पन्न येऊ लागलंय, पण अध्यक्ष महाराज मध्यंतरीच नोटाबंदी झाल्यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं. अध्यक्ष महाराज व्यापारी शेतकऱ्याला लढत होता, तुम्हाला जर नगदी पैसे पाहिजे तर 500 रुपये भाव कमी घ्या, चेकनं पैसे पाहिजे तर तुम्हाला 500 रुपये जास्त देतो. पण अध्यक्ष महाराज ज्यावेळेस चेकनी पैसे दिले जात होते त्यावेळेस महिना शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही. पैसे जमा जरी झाले तर बँकेतनं पैसे काढायची मुभा नव्हती. अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महाराज समोर ताट मांडलेलं आहे पण जेवता येत नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्याची निर्माण झाली. म्हणून अध्यक्ष महाराज मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की या मुद्द्यावर, शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन करावं आणि आपली भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून या राज्यातल्या शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.